तर मित्रांनो आपण लेगचा वर्कआउट करतोय. सोबत क्षितिज आहे, हॅलो गाईज, केतन आहे. पाहू शकता तर केतनला आपण प्री वर्कआउट बनवतोय, तो पण ट्राय करेल. तर आपण पहिलं वॉर्मअप सेट घेणार आहे विदाउट वेट. 30 रिपिटेशन घेणार आहेत. हा आपला पूर्ण वॉर्मअप सेट असेल. याच्यानंतर आपण 25 ची प्लेट ऍड करणार आहे. 5 6 7 8 3 आपण आता पहिला सेट घेतोय. 25 ची प्लेट ऍड करतोय. याचे आपल्याला 20 रिपिटेशन करायचे. आपल्याला बेल्ट कंपल्सरी यूज करायचा आहे. आपण आज वर्कआउट हेवी करतोय तर बेल्ट कंपल्सरी पाहिजेच. रिस्क नाही घ्यायची आहे. चलो सेम आपल्याला पण 20 रेप्स करायचे. 3 4 5. तर आता सेकंड सेट आपला 25 अजून ऍड करूया. टोटल वेट 120 होईल. 120 किलो चालू होईल. मजा येते वर्कआउटला. इझी चल, आराम चल, इझी. ओके चल स्टार्ट. 5 6 चल 7 8 keep going boy. Come on. Shabash. Very good. Chal. One more. Perfect. Chal. Come on. Chal. याचे दुसरा सेट होता 16 रिपिटेशन. आपल्याला जरी आपण वेट लॉस करतोय तरी असं नाही की लाईट वेट मारायचं आणि हाय रिपिटेशन असं काही नाहीये. आम्ही लास्ट टाइम पण जेव्हा कटिंग चालू केली होती, जेवढं ट्राय करतोय जेवढं वेट उचलता येईल हेवी कटडाऊन मध्ये पण जेवढी स्ट्रेंथ आपली मेंटेन ठेवता येईल. जसं आपण ऑफला हेवी मारतोच तर ती स्ट्रेंथ कमी खाऊन पण म्हणजे लो कार्ब्सवर तीच मेंटेन करता येईल तेवढा आपण फोकस करतोय. थोडा दम लागतोय त्याला. लो कार्ब्समध्ये एनर्जी खूप डाऊन आहे, खूप पण मोटिवेशन खूप आहे. सुमित सर वर्कआउट घेतात, मग पाडणे आपल्याला आज. 1 come on 2 3 16 come on 17 come on. 140 तरी लावूया. मग अशी 120 होतं. आता 140 तरी लाव तू. लास्टचा सेट तुला कसा गेला? लास्टचा सेट ठीक आहे, नेहमीपेक्षा थोडासा गेला हेवी, बट काय नाही. ते लो कार्ब्सवर असल्यामुळे होतं असं, पण काय नाही. तू माइंडसेट बनव. आपल्याला 150 मारायचंच आहे आणि मला 220 तरी मारायचंच आहे. येस सर. होईल. तू आरामात मारशील. तर मारणार. आपण ट्राय केलं पाहिजे. जेवढं चांगलं करू तेवढं लोकांपर्यंत जेवढी चांगली माहिती आपल्याला देता येईल आपल्याबद्दल. जे आपली आता नवीन मुलं वर्कआउटला येतात, विचारतात, ते आपले व्हिडिओ बघून काहीतरी शिकतील, काहीतरी त्यांना भेटेल. हाच आपला प्रयत्न आहे. आणि आपली मेन जे आपण प्रेपची सुरुवात करतोय ते आपल्याला पूर्ण सोशल मीडियावरती लोकांना दाखवायचे, जेणेकरून जे आपले बिगनर लोक येतील नवीन त्यांना खरंच इच्छा असते अशी की वर्कआउट करायचं किंवा बॉडी बिल्डिंग वगैरे याच्यामध्ये थोडीफार आपल्याकडून काहीतरी त्यांना माहिती मिळेल. हाच आपला मोटिव्ह आहे. चला, आपला आता थर्ड सेट आहे आणि 140 लावलेलं आहे. तसं तर मला 150 डायरेक्टली लावायचं होतं, पण लास्ट सेट थोडा कमी स्ट्रेंथने गेला. चांगला मारला, बट 150 मारायचा आहे. माइंडसेट आहे की 150 मारायचं. 150 मारणार. चौथा सेट पण मारू. हा 140 लावलाय. चला कमॉन चल इथे लेफ्ट कमॉन. शाबास. प्लीज बोर्ड. शाबास. कमॉन चल. जय बजरंगबली. जय बजरंगबली. स्टार्ट. लेफ्ट. इझी बोर्ड. नाईस. एकदम बस पुढे जातो नंतर. घे 1 आरामात जाय. चल लेफ्ट. बस शाबास. येते. आता लास्टचा रेप सुटला असता खाली, पण ठीक आहे.
ऍटलिस्ट 11 रेप्स तरी त्यांनी मारले. प्रयत्न केला हेच माझ्यासाठी खूप आहे. लो पाप्सवर आहे, जास्त बोलू नाही शकत. चला समजून घेऊ शकतो. चलो तुम्हाला बोललाय आज 150 मारायचं आहे, तर आमचा व्हिडिओ शूट करतोय सोबत तो सुद्धा वर्कआउट करतोय. बघू शकता 1 महिना झाला त्याला वर्कआउट करून, पण 1 महिन्यामध्ये त्यांनी 20 तरी सुट्ट्या केल्या असतील. चालू माझा तिसरा सेट आहे. टोटल वेट 170 kg आणि मला आवडतात 25च्या प्लेट. 10, 15 मजा नाही वाटत. त्याच्यानंतर पण मी 25च वाढवणार. 1 2 3 4 चल 4 more, चल 3 more, चल 2 more, 1 more last, down. चांगला गेला सेट. 14 रिपिटेशन ठरवले होते ते मारले. 220 पण मारायचं आहे. हा शितीचा लास्ट सेट आहे, चौथा, आणि 150 वेट लावलेलं आहे. तर काही करून 8 रेप्स मारायचे. चल इथे शट शाबास इजी बोल घे फ्री नाइस बोल. चल चल घे कम ऑन 1 मोर मारतो लास्ट घे. चल मार फुल लेफ्ट. आपण जे बोललो होतोय 150 मारलेलं आहे. अजून काय पाहिजे आपल्याला? हा सेट सर बोलले होते 150 मार, 150चे 8 रिपिटेशन, तर ते मी मारलेत. चला आपण आता चौथा सेट घेतोय. 220 किलो. थोडं पाणी पितो. मारायचे तर 8 रिपिटेशन मारायचे आणि जातीलच. फक्त फॉर्म मध्ये थोडं 19-20 होऊ शकतं. आजच काय झालं? नाईस स्लो. चला सर, कम ऑन इजी. 1 2 3 चला चुमो 1 more. 220 किलो मारला. मला असं वाटतं मी अजून मारू शकतो, पण मला एकदा फॉर्म चेक करावं लागेल. फक्त स्क्वॉट मारले 4 सेट. मोटिवेशन हा होता, कमी होत चाललंय. बघा पहिला व्हेरिएशन स्क्वॉट्स पूर्ण झालेत. टाइम गेला थोडा, बट जे ठरवलं होतं मनामध्ये 120 मारायचं आहे, क्षितिजनी 150 मारायचं आहे, त्याची थोडी एनर्जी डाऊन आहे, लो काप्सवर आहे. आता आम्ही सेकंड व्हेरिएशन लेग एक्सटेन्शन. चल 4 5 6. तर आपला सेकंड व्हेरिएशन आहे. याचे आपल्याला 4 सेट करायचे आहेत. 20 18 16 40. लेग एक्सटेन्शनचे 2 सेट झाले. हा तिसरा आहे. अजून एक मारायचा आहे. हे बघा मित्रांनो, पंप कसा आहे. चौथा सेट घेतोय. फुल स्टॅक. 6 7 8 9 10 11 12
वाट लागली लेग्सची. हे बघा. तुम्हाला कसे वाटले लेग्स आपले कमेंटमध्ये नक्की सांगा. केतन भाई कसं आहे? हप्त्यातून 2 दिवस वर्कआउट. येस. आपला तिसरा व्हेरिएशन लेग प्रेस. हा आपल्याला हेवी मारायचा आहे. माझी आवडती एक्सरसाइज लेग प्रेस. याच्यामध्ये जो पंप मिळतो लेग्सला, बाप मिळतो बाप. बघ लेग प्रेस मारल्यानंतर मी तुम्हाला लेग्स दाखवतो. साईड स्क्वॉट्स बघा तुम्ही. 1 2 6 8 9 थर्ड सेट घेतोय. 16 रिपीट. 6 वेट लावायला जागा नाहीये. मला असं वाटतं आता केतनला आपण इकडे बसू चौथ्या सेटला. ठीक आहे. जागा नाही आहे मित्रांनो आणि कंटाळा पण आलाय. केतनला बसू. केतन किती वेट आहे तुझा? 85 म्हणजे ऑलरेडी 260 अराउंड आहे आणि हा 85. किती झालं सांगा मला? तर आपलं लेग प्रेस पण पूर्ण झालंय. आता आपण लेग कर्ल, हॅमस्ट्रिंग आपले सर्वात स्ट्रॉंग पॉईंट बॉडीचा मस्त ट्रेन करूया. त्यासाठी आपण लेग कर्ल. विदाउट AC वर्कआउट चालू आहे. जी मजा येते ना वर्कआउटला, स्वेटिंग येते बॉडीला, असं वाटतंय वर्कआउट करतोय. लेग कर्लचे 4 सेट केलेले पूर्ण. एक लास्ट व्हेरिएशन मारू पाफ. लेग्स खूप पेन होत आहेत, बेकार पंप झालेत, वाट लागली आहे. फायनली आपला वर्कआउट चांगला पूर्ण झालेला आहे आणि आपला बीशक्राफ्ट हा जो प्रोडक्ट मला ट्रायलला दिला होता खूप मस्त आहे खरंच. तुम्ही बघितलीच असाल वर्कआउटमध्ये एनर्जी. ज्या पद्धतीने मी ठरवलं होतं वर्कआउट असा करायचा आहे तो मी त्याच पद्धतीने तसा पूर्ण केलेला आहे. आणि ही पहिलीच व्हिडिओ आहे. तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि काहीही कमी वाटत असेल की असं काहीतरी इम्प्रूव्हमेंट कर, चेंज कर, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या सजेशनचा मला नक्की फायदा होईल. चलो टेक केअर. बाय बाय. जय महाराष्ट्र.